हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात बघितलं की मल्लिका स्वानंदीला पैसे ऑफर करते आणि आधिरा आणि रोहनचं लग्नच तोडायला लावते. पण स्वानंदी साफ नकार देते की मी हे पैसे घेऊ शकत नाही. आधिरा आणि रोहनने ठरवलं ना लग्न करायचं, ते बघतील काय करायचं. तेव्हा मल्लिका बोलते, तुला माझी आधिरा एवढी विचार करणारी वाटली का? तेव्हा स्वानंदी बोलते की अहो काकू, मी असे पैसे नाही घेऊ शकत. तुम्ही कसं करताय? तोंडावर साखरपुडा आला आहे आणि तुम्ही अशा पैशांची ऑफर करताय. आम्ही काय तुम्हाला विकाऊ वाटले का? आणि जर पैसेच घ्यायचे असते तर समर राजवाड्यांना आम्ही तेव्हाच, त्यांनी घर ऑफर केलं होतं, त्यांनी रोहनला घर जवाई ऑफर केलं होतं, ते नसतं का केलं आम्ही? हे बघा काकू, त्यांच्या नशिबात असेल ते होईल, हे पैसे मी घेणार नाही. तेव्हा मल्लिका बोलते की पैसा पैसा करून लोक पैशावर जगतात ग. संगीत स्वानंदी, आम्ही तुला घर, गाडी, बंगला आम्ही तुम्हाला सगळं देऊ, पण प्लीज हे लग्न मोडा, हे पैसे घे स्वानंदी. तेव्हा स्वानंदी बोलते की तू आधिरा आणि रोहनचं किती एकमेकांवर प्रेम आहे, आधिराचं रोहनवर किती प्रेम आहे, आणि हे जर आधिराला कळलं तर आधिराला काय वाटेल? आई म्हणून तुम्हाला कळलं नाही का? तेव्हा मल्लिका बोलते की मला माझ्या मुलीची खूप काळजी आहे ग, त्यामुळेच तर मी असं बोलते. तेव्हा स्वानंदी बोलते, मग चुकीच्या व्यक्तीशी बोलतायत तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की याच्या आधी तुम्ही आधिराशी बोला आणि मग तिचा काय निर्णय ते बघा, आणि तिथे गाडी थांबवा, मला उतरायचं आहे. तेव्हा मल्लिका अजून नाटक करते की एक्झॅक्टली हेच मी समरला सांगितलं होतं, कारण समरला काहीही करून हे लग्न मोडायचे. तेव्हा समरबद्दल स्वानंदीच्या मनात अजून वाईटपणा मल्लिका भरवत असते. इकडे आधिरा खूप टेन्शनमध्ये असते आणि समरला सांगत असते की नंदुताई माझा कॉलही रिसीव करत नाही, तिला राग तर नसेल ना आला? तेव्हा समर बोलतो की अगं कामात असतील त्या, एवढं का पॅनिक होतेस, एक व्हॉइस नोट टाक ना, त्या कामातनं फ्री झाल्यावर बघतील त्या. तेव्हा आधिरा बोलते की ठीक आहे, ही गुड आयडिया. तेव्हा आधिरा व्हॉइस नोट टाकते की हाय नंदुताई, सॉरी, मला तुझी माफी मागायची, मी जे वागली ते चुकीचं होतं आणि मला ते कळलं आहे, आणि तुला माहिती आहे पिंटे दादाने मला समजवलं आहे, आणि अंशू दादाचं आणि माझं भांडणही मिटलं आहे, आम्ही दोघं परत असं कधीच नाही करणार, सॉरी नंदुताई. इकडे आधिराने लावलेला फोन स्वानंदीच्या मोबाईलवरनं मल्लिका कट करते आणि नंतर तिला बोलून दाखवते की आय एम सॉरी, मला तुझा फोन असा कट करायचा नव्हता, पण आपलं बोलणं महत्त्वाचं होतं म्हणून मी तुझा फोन कट केला, आय एम सॉरी. तेव्हा मल्लिका स्वानंदीला पटवून द्यायचा प्रयत्न करत असते की आधिरा अशी आहे ना की ती काहीही करू शकते, राग आला ना तर ती काहीही करू शकते. आता कसं सांगू तुला, तुमच्या भाषेत सांगायचं झालं की थोडी सनकी आहे, सनकी म्हणतात ना तशी. आणि ही दुसऱ्या बाबतीत सांगायचं म्हणजे समरचं मत, समरला हे लग्न होऊ नये असं वाटतंय. तेव्हा मल्लिका समरबद्दल सांगत असते की तो किती वाईट आहे, त्याला बिझनेस, तिचा समर किती वाईट आहे असं मल्लिका स्वानंदीला पटवून देत असते आणि स्वानंदीलाही त्यावर विश्वास बसत असतो. मल्लिका रडायचं नाटक करते, खूप बिझनेस माइंडेड आहे का तो, पैसे देऊन त्याचं काम होईल असं त्याला वाटलं, मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा मल्लिका सांगत असते की अगं मी त्याला समजवलं की ज्याने घर जावे व्हायला नकार दिला तो मुलगा कसा असेल. तेव्हा ती सांगत असते की माझा नवरा खूप वर्षापूर्वी गेला, अगं ही 3 लेकरं लहान होते, आणि पुन्हा ती बोलते की सॉरी, मी उगाचच तुला माझ्याबद्दल सांगत बसले. तेव्हा मल्लिका उगाच स्वानंदीला सांगत असते की आम्ही असं तसं समोरचं ऐकायला लागेल, लग्न झाल्यावर पण तेच चालणार आहे. तेव्हा मल्लिका स्वानंदीला समजवत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की मला काहीच ऐकायचं नाही, आणि ती ड्रायव्हरला बोलते की प्लीज गाडी साईडला घ्या, आणि ड्रायव्हर बाजूला घेतो, स्वानंदी उतरते. तेव्हा मल्लिका घाईघाईत गाडीतनं उतरते आणि बोलते स्वानंदी प्लीज प्लीज प्लीज, माझंच चुकलं गं, मी समरचं ऐकायलाच नको होतं. तेव्हा स्वानंदी बोलते की हां त्यांना तर जाब विचारणारच आहे मी. तेव्हा मल्लिका बोलते की नको गं, आमची मुलीकडची बाजू येते ना गं. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही कळू देणार, पण काकू जाब तर त्यांना मी विचारणारच आहे, आम्ही कमी वाटतो ना त्यांना, आमची पडती बाजू वाटते ना त्यांना. तेव्हा स्वानंदी घाईघाईत तिथून निघून जाते. तेव्हा मल्लिका मनात बोलते, मूर्ख मुलगी, माझ्या मुलीला तुमच्या घरात येऊ द्यायचं नव्हतं, पण आता मी संक्रांत बनून तुमच्या घरात येणार. इकडे स्वानंदी ऑफिसला येते आणि तिला तेच टेन्शन येत असतं, तिला सारखे मल्लिकाचे शब्द आठवत असतात. तेव्हा स्नेहल बोलते काय, तेव्हा स्नेहल इकडे स्वानंदीला चिडवत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की प्लीज स्नेहल, मला काम आहे, ट्रिपची डिटेल्स द्यायची. तेव्हा स्वानंदी फोन घेते. तेव्हा आधिराचं व्हॉइस नोट आलेली असते आणि ती स्वानंदी ऐकत असते. तेव्हा व्हॉइस नोट ऐकल्यावर स्वानंदी आधिराला व्हॉइस नोट पाठवते की अगं नको काळजी करूच, आपण भेटूया, डोंट वरी, ओके. इकडे मल्लिका बोलत असते की पैसा काऊन, पैसे नाही, इतका माज कुठून येतो यांना. तेव्हा अंशू हसत असतो. तेव्हा मल्लिका बोलते तुला हसायला काय झालं. तेव्हा अंशू बोलतो की मॉम, ती बाई ऐकणार नाही आहे, तू तिला चांगल्याने समजत असशील ना, तुला बॉम्ब फोडायला सांगितलं तर तू फटाके फोडत बसली, मला माहिती आहे तिने तुझा एकही शब्द ऐकला नसणार आहे, आणि काय झालं मग, शेवटी काही झालंच नाही ना. तेव्हा मल्लिका बोलते की तुला मी हाताला धरून चालायला शिकवलं आहे, तर तू मला शिकवणार आहेस. तेव्हा ती बोलते फ्लॉप मीटिंग हिट कशी करायचं ना ते मला चांगलं येतं. तेव्हा अंशू बोलतो आणि तिने दादाला सांगितलं तर.
इकडे स्वानंदी तिच्या बाबांकडे येते आणि तिचे बाबा फोनवर बोलत असतात. स्वानंदी येते आणि शांत बसली असते. तेव्हा बाबा विचारतात, काय रे बाळा, काय झालं? तेव्हा स्वानंदी बोलते, बाबा इतकी मोठी परीक्षा आजपर्यंत कोणी माझी घेतली नसेल. तेव्हा ते बोलतात की काय झालं, कोणाबद्दल बोलतेस तू? तेव्हा स्वानंदी बोलते, समर राजवाडे त्यांच्याशिवाय कोणी आहे माझ्या आयुष्यात दुसरं? तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन आणि अधिराच्या लग्नानंतर आपण फक्त अधिराशीच कॉन्टॅक्ट ठेवावा, असं नाही का होऊ शकत? तेव्हा तिचे बाबा बोलतात की नंदू तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा ती बोलते की बाबा समर राजवाड्यांशी नको. तेव्हा ती झालेला सगळा प्रकार सांगते आणि समर राजवाड्यांनी कसं त्यांच्या काकूला सांगून आपल्याला पैसे द्यायला लावले आणि असं रोहन आणि अधिराचं लग्न मोडायला लावलं, हे सगळं ती तिच्या बाबांना सांगत असते. हा माणूस असा विरुद्ध डबल बाजूने कसा वागू शकतो मला माहीतच नाही. त्यांच्या काकूच्या खांद्यावर बंदूक ठेवून आता त्यांनी मला पैसे ऑफर केले का? तर अधिरा लहान आहे, तिला कळत नाही. उद्या जाऊन हे तिला सगळं फ्युचर तिला जमणार नाही. तर म्हणजे तुम्ही म्हणजे काम करा, तुम्ही म्हणजे आपण आपल्याकडून हे लग्न मोडून टाकूया. तेव्हा स्वानंदी बाबांना सांगते की ही त्यांची ऑफर होती, मला दिली. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. हॅलो फ्रेंड्स, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. थोडा आवाजात कमी जास्तपणा, थोडा बाहेरचा बॅकग्राऊंड म्युझिकसाठी सॉरी. थोडं घरात मॅनेज करायला प्रॉब्लेम येत असल्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत. पण मी जास्तीत जास्त बेटर देण्याचा प्रयत्न करेल. सो माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तसंच माझं SK सिरियल कट्टा या चॅनलवर तुला जपणार आहे हे एपिसोड बघण्यासाठी. त्या चॅनललाही लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू अँड हॅपी कोजागिरी टू ऑल माय फ्रेंड्स.